मेरे लिए दिवाली से बढ़कर ये दिन है। सर ने कोविड के काल में बहुत गरीबों को मदद की और मेडिकल के माध्यम से भी बहुत लोगों की मदद की। पूरे कोकण में सर हर व्यक्ति के लिए खड़े रहते हैं। कांग्रेस हो, शिवसेना हो, बीजेपी हो, सभी पक्ष के लोग आज के दिन दिवाली से बढ़कर इस त्योहार को मना रहे हैं और सर जैसा मिलना असंभव है। आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ज्यांची ख्याती म्हणजे गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, म्हणजेच आमच्या मराठी भाषेमध्ये मनासारखा राजा आणि राजासारखे मन, असं एक व्यक्तिमत्व की ज्या ज्या वेळेस कोणत्याही कार्यकर्त्याचं काम असू दे त्यावेळेस तो दिवस असू दे, तो रात्र असू दे, ते ऊन असू दे, तो वारा असू दे, तो वादळ असू दे, तो पाऊस असू दे, कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता आपल्या या गरीब जनतेमध्ये, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, या पूर्ण मुंबईमध्ये सदैव आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रसाद लाड साहेब. प्रसाद लाड साहेबांवरती बोलण्यासारखं भरपूर आहे. मी सहज माझं एक काम घेऊन साहेबांकडे आलो पहिल्यांदाच, पण त्याच क्षणी त्यांनी एका सेकंदामध्ये होकार देऊन ते काम पूर्ण केलं. अशा पद्धतीचा कार्यसम्राट आमदार आमच्या आयुष्यात आमच्यासोबत असणं ही आमच्यासाठी नशिबाची, खूप मोठ्या नशिबाची गोष्ट आहे. मी माझ्या भारतीय जनता पक्षातर्फे माझी संस्था आर.जे. गायकवाड दादा सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रसाद लाड साहेब यांना उज्ज्वल उत्तम उदंड आयुष्याच्या खूप खूप अनंत शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. माझ्यासाठी तर बघा, आज प्रसाद लाड साहेबांचा वाढदिवस म्हणजे खूप मोठा दिवस आहे. कारण की आमच्यासाठी ही दिवाळीच आहे. दिवाळीचा क्षण सोडून आमच्यासाठी हा यशवंत मोठा दिवस नाही. सन्माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांचा विविध क्षेत्रात माध्यमात शैक्षणिक असो किंवा आरोग्य असो किंवा कोणताही घटक, कामगार वर्ग असो, कोणत्याही घटकात आज लोकांना रोजगार देण्याचं काम असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये सन्माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे. आज ते भारतीय जनता पार्टीचे उच्च स्तरावर महाराष्ट्राचे समन्वय आहेत. या ऑफिसच्या कार्यालयामध्ये इथं जनसंपर्कामध्ये जनसमुदाय आहेत मोठ्या प्रमाणे ह्याकरिता होता की सन्माननीय आमदार प्रसाद लाड साहेब आज या कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या नेतृत्वाचं तर काम फक्त काम नाही करत, ते जनसमुदायासाठी याच्यासाठी कामं करतात. आज इथं पाहिलात आपण सन्माननीय पालघरचे खासदार, या विभागीय गटनेते राहुल शेवाळे साहेब, या मनसे पक्षातले सगळे पदाधिकारी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, याचं कारण हेच आहे की लोकांना प्रसाद हवा आणि प्रसाद म्हणजे प्रसाद लाड हवा. या सगळ्यांना एवढं प्रेम सगळ्यांनी दिलेलं आहे की सन्माननीय आमदार प्रसाद लाड दीर्घायुष्य आणि काम करण्याचं एवढं बळ हे सातत्याने मिळत राहो. आज माझे मित्र हे शिर्डीहून आले. प्रभागाचे प्रत्येक शिर्डी असो, लोणावळा असो, नगर असो, अशा प्रत्येक क्षेत्रातून ह्यासाठीच येतात की सन्माननीय आमदार प्रसाद लाड फक्त विभागापुरता, मुंबईपुरता नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रापुरतं ते काम यांची कारकीर्द आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या सगळ्या कुटुंबाकडून, भारतीय जनता पार्टीकडून आणि सन्माननीय आमदार प्रसाद लाड प्रतिष्ठानकडून सन्माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांना, माझ्या दैवताला वाढदिवसाच्या खूप खूप. मी तर एकच बोलतो, साहेब आमच्या देशासाठी समर्पित आहे, भारतीय जनता पार्टीसाठी समर्पित आहे. तसंच साहेबांच्या पाठीपाठी देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी आमचे साहेब समर्पित आहेत. पण तसंच मी तर माझ्या साहेबांसाठी समर्पित आहे. माझं जीवन हे साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढंच याच्यासाठीच आहे की मी देव नाही पाहिला, पण देव माणूस पाहिला. प्रसाद म्हणजे फक्त प्रसाद नव्हे तर प्रसादाचा अर्थ एवढाच आहे, प्रत्यक्ष साक्षात दर्शन. ते माझ्या साहेबांचं. म्हणून मी पुन्हा एकदा साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्री राम. वो हमारे को प्रसाद लाड जी जो है वो हमारे कोकण से आते हैं और एक आम आदमी इस मुकाम तक पहुंचा है जो सभी गरीबों का साथ लेके, पीड़ितों को साथ लेके एक नया भारत, एक नया महाराष्ट्र बनाने की जो उचांग है वो प्रसाद लाड जी में है. भविष्य में आने वाले समय में हमारे भारतीय जनता पार्टी है, रिपब्लिकन पार्टी आठवले साहब है, उनकी ओर से भी हम प्रसाद जी को बहुत सारी शुभकामनाएं देते हैं. प्रसाद जी कोकण के होने से, कोकण की मायभूमि, आमची माती आमची माणसं, जो परिवार है वो कोकण की नगरी में धड़क और भड़क ही रहते, इसीलिए हमारे प्रसाद जी भी धड़क और भड़क है. आज
28 एप्रिल आणि आजचा दिवस आदरणीय आमचे नेते आमदार प्रसाद लाड यांचा वाढदिवस. आणि हा वाढदिवस फक्त एक आमदार प्रसाद लाडजी यांचा नसून अशा नेतृत्वाचा वाढदिवस आहे ज्यांनी तरुणांचे प्रश्न घेऊन तरुणांना मदत केली, तरुणांना न्याय दिला, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याचा, मग ती सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याच्या बाबतीत अशा सर्व प्रकारची मदत करणारं आमचं नेतृत्व आहे. त्यामुळे समाजातील सगळ्या घटकांना अतिशय प्रिय असणारं आमचं नेतृत्व आहे असे आमचे प्रसादजी लाड यांना आजच्या वाढदिवसानिमित्त मी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असं सिद्धिविनायकाची मी प्रार्थना करेन. आणि त्यांनी घेतलेला हा लोकसेवेचा जो वसा आहे, लोकसेवेचं व्रत आहे, ते अविरत त्यांच्या हातून असंच घडत राहो हे आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देईन. धन्यवाद. अरे हमारे नेता जो युवा है हमेशा स्माइलिंग फेस रहता है, हमेशा लोगों के और कार्यकर्ताओं के बीच में रहकर कार्यकर्ताओं के सुख दुख में जो व्यक्ति हमेशा रहता है उनका नाम प्रसाद लाड है. हमारे नेता है, इस जिला के चुनाव के वो प्रभारी है और हमारा आज उनके साथ में आपने देखा होगा कि सिर्फ जिला नहीं पूरे मुंबई से उनको चाहने वाले लोग आए हैं. इसका मतलब क्या होता है, जो नेता जमीनी स्तर पर कार्यकर्ताओं के बीच में रहता है और कोई भी समस्या आती है तो उनको तुरंत फोन लगाकर हल करने की जिसमें ताकत है, उनका नाम प्रसाद जी है. आज उनका जन्मदिन है. मैं भगवान से ये प्रार्थना करूंगा कि उनको लंबी आयु मिले, सशक्त आयु मिले और राजनैतिक जीवन में उनको वो ऊंचाई मिले ताकि लाखों लाखों कार्यकर्ताओं का वो सम्मान कर सके, कार्यकर्ताओं को मदद कर सके और पार्टी की छवि और बढ़ा सके. उनके परिवार को भी सुख शांति और उनमें सभी आनंद मिले, यही हम सब कार्यकर्ताओं के तरफ से उनको हम लोग बहुत बहुत ढेर सारी जन्मदिन की शुभकामनाएं देते हैं.